नमस्कार सेविकाताईंनो, आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आपल्याला आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे। तर चर्चा करण्यापूर्वी हा व्हिडिओ आपण मन लावून बघायचा आहे। तर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे। काकडी आंबा गावात अंगणवाडी सेविकेवर तलवारीनं हल्ला करण्यात आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रोहिता प्रवीण वसावे या अंगणवाडी सेविका गावातील मुलांना अंगणवाडीत आणण्यासाठी जात असताना सुकलाल गुलाबसिंग तडवी या व्यक्तीनं त्यांच्यावर अचानक तलवारीनं हल्ला केला। अंगणवाडी इमारत आपल्या खासगी जागेत बांधण्यात आल्याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात रोहिता वसावे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अक्कलकुवा पोलिसांनी सुकलाल तडवी याला अटक केली असून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की अंगणवाडी ताईची कुठलीही चुकी न असता जर गावकरी किंवा पालक अशा प्रकारे जर मनात राग धरून प्राणघाती हमला करत असेल तर नेमकी चूक कोणाची? कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी सेविका ही मानधनावर काम करत आहे आणि अंगणवाडी बांधकाम हे अंगणवाडी ताईच्या हातात नसतं। तरी जर एखाद्या पालकाने अशा प्रकारे मनात राग धरून जर तिच्यावर प्राणघाती हल्ला केला तर त्याला नेमकं दोषी कोण? कारण ह्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की अंगणवाडी ही त्याच्या मालकीच्या जमिनीवर बांधली, ह्याचा मनात राग येऊन ते अंगणवाडी सेविकेवर त्याने हल्ला केलाय। परंतु त्याला एवढं समजायला पाहिजे, कारण प्रत्येकांना माहिती आहे की जर अंगणवाडी बांधकाम करत असेल तर ते बांधकाम अंगणवाडी सेविका करत नाही, तर ते ग्रामपंचायतीतील व्यक्ती किंवा ग्रामपंचायतचे सदस्य, जिल्हा परिषद किंवा जे इंजिनियर असतात तर ते अंगणवाडी ही बांधकाम करत असतात। त्याच्यामुळे ह्याच्यात कुठलाही अंगणवाडीचा दोष नाही। आणि दुसरं म्हणजे जर तुमच्या स्वतःच्या मालकीची जमीन असेल तर तुम्ही तक्रारी निवेदन हे ग्रामपंचायत अंतर्गत देऊ शकता, तालुक्यावर देऊ शकता, जिल्ह्यावर देऊ शकता, किंवा तुम्हाला जर जमले तर तुम्ही कोर्टामध्ये केस टाकू शकता। परंतु अशा कुठलाही प्राणघाती हल्ला करू शकत नाही। तर आज ह्या ताईवर तो प्रसंग आला आहे आणि अशा बरेच घटना तुम्ही ऐकल्या असेल। तर काही पालक फक्त एक अंड्यासाठी देखील अंगणवाडी सेविकाच्या अंगावर काठी घेऊन हल्ला करत असतात किंवा शिवीगाळ करत असतात। तर बऱ्याच वेळेस आपण ऐकलंय की जर अंगणवाडी ताईला आहार दिला नाही किंवा जर ती आहार देते कमी दिलाय असा राग जर मनात ठेवून बऱ्याच अशा घटना आपल्या समोर आल्या, तर ह्या घटनेचा पूर्णतः निषेध झाला पाहिजे। आपण सगळ्या अंगणवाडी ताई मदतनीस सगळ्यांनी एकजूट होऊन ह्या हक्कासाठी लढलं पाहिजे। कारण आज त्या ताईवर हा प्रसंग आला आहे, उद्या माझ्यावर येऊ शकतो, परवा तुमच्यावर येऊ शकतो। त्याच्यामुळे सर्व अंगणवाडीच्या सेविका मदतनीस आणि सर्व संघटनेना एक हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी ह्या जो घटना घडलेली आहे, हा जो प्रकार घडलेला आहे, तर तो कुठेतरी त्याचा निषेध झाला पाहिजे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आम्ही मानधनी कर्मचारी आहोत, तर शासनाने आमची कुठेतरी ग्वाही दिली पाहिजे किंवा आमचं कुठेही प्रकारे जर घटना घडली तर आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। कारण ह्या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारे अंगणवाडी सेविका ही मुळात दोषी नाही, ती फक्त तिची सेवा करत आहे। अंगणवाडी कुठं बांधली किंवा कोणाची तिथं हक्क होता किंवा ती जमीन कोणाची होती हे सर्व ग्रामपंचायत ठरत असते। जर त्याच्या हक्काची जमीन असेल तर तो ग्रामपंचायतकडनं इतर ज्या जमिनी असतात जसे गावातील पडीत जमीन किंवा जिथं गुरंढोरं चरत असतील अशी जी पडीत जमीन आहे त्याच्यावर अंगणवाडी ही बांधली जात असते आणि जी ग्रामपंचायतची जागा आहे त्याच्यावर बांधली जात असते। परंतु जर अशा स्वतःच्या जमिनीवर बांधली असेल ती म्हणजे त्या व्यक्तीला पूर्वसूचना दिली जात असते, त्याची लेखी घेतली जात असते, स्वाक्षरी घेतली जात असते, त्याच्यानंतर बांधकाम केलं जात असतं। त्याच्यामुळे ह्या घटनेत अंगणवाडी सेविकेला कुठलाही दोष नसताना देखील अंगणवाडी सेविकेवर असा प्राणघाती हल्ला झालेला आहे। तर ती सेविका आज उपचार घेत आहे। तर अशी जर घटना घडत असेल तर सगळ्या मदतनीस सेविका संघटना आणि शासनाने देखील अशा प्रकारे घटनेचा निषेध केला पाहिजे। आणि अशा प्रकारे जर घटना घडल्या किंवा जर भविष्यामध्ये आता त्या सेविकेचं कुठल्याही जीवितहानी झाली असेल किंवा अवयवाला दुष्परिणाम झाला असेल, कारण जो तलवारीचा वार आहे तो डोक्यावर झालेला आहे, मानावर झालेला आहे, जर डोक्यावर परिणाम झाला असेल
तर त्याची दखल ही पूर्णतः शासनाने घेतली पाहिजे. एवढीच हात जोडून विनंती आहे की आमच्यावर जो अन्याय होत आहे अंगणवाडी सेविकेवर तर तिथं कुठंतरी सपोर्ट म्हणून तुम्ही सर्वांनी आमच्याकडे बघावे आणि दखल घ्यावी हीच विनंती. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सेविका, मदतनीस ताई सगळ्या भगिनीपर्यंत शेअर करायचे, जेणेकरून जर असा प्रसंग आला तर आपल्याला त्याचं उत्तर देता यायला पाहिजे की ह्याच्यामध्ये माझा कुठलाही एक संबंध नाही. हे सर्व प्रक्रिया ग्रामस्तरावर, ग्रामपंचायतवर, तालुका आणि जिल्हा लेवलला असते. त्याच्यामुळे जर तुमच्या मनात राग असेल तर तुम्ही सर्वप्रथम निवेदन द्या किंवा तक्रार करा. अशा प्रकारे आपल्याला त्यांना सांगता येईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या भगिनीपर्यंत शेअर करायचं आहे आणि भगिनींना सगळ्यांना हात जोड विनंती आहे, जर आपल्याला असं कुठं लक्षात आलं की समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी काहीतरी द्वेष भरलेला आहे तर त्याच्यापासून 2 हात थोडं लांबच राहा हीच विनंती. धन्यवाद.